नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या आता विचार करत बसलेली असते. अधिराज तिच्याशी जे जे काही वाड्यात बोललेलं असतो ते सगळं तिला आठवत असतं. त्याच वेळेला राजमा येते आणि राजमा तिला कॉफीचा मग खाली ठेवते आणि नित्याला म्हणते की तू कसला विचार करत आहेस. त्याच वेळेला नित्याला बाजूने शालिनी जाताना कळतं आणि त्यावेळेला राजमाही तिला बघते आणि राजमा लगेच म्हणते की काय, तो ही कॉफीचं मग घेऊ नको. ती कॉफी काय मी तुला दिलेली नाही. ती कॉफी तुझ्यासाठी नाही बनवली मी. तेव्हा आता नित्या तिच्याकडे बघू लागते आणि तिला कळत नसतं की नेमकं राजमा असं का बोलायला लागली आहे. त्याच वेळेला ती म्हणते की ही कॉफी मी मालकीनबाईसाठी बनवली आहे, सोड तो कॉफीचा मग. तेव्हा शालिनी तिला म्हणते की थँक्यू राजमा बेटा. आणि मग आता ती ती कॉफी प्यायला येते आणि त्याच वेळेला नित्याचा पडलेला चेहरा पाहून तिला आणखीनच बरं वाटत असतं. आता शालिनी ते कॉफीचे सिप घेऊ लागते आणि तिच्याकडेच बघत असते आणि म्हणते की वा, खूप छान केली आहेस. तेव्हा राजमा म्हणते की हो मालकीनबाई, अगदी तुम्हाला आवडते तशी. शालिनी म्हणते की नित्या, तुझा चेहरा पडला आहे ना, आणि काय गं, तुला ना बाकी काही नाही पण माणसं मात्र छान तोडता येतात. हां, तू एकटी पडली आहेस आता ना. अधिराज तुझ्याबरोबर आहे नाही राजमा. सगळ्या जणांनी तुला एकटं पाडलं आहे, पण हे सगळं पाहून मला खरंच खूप मजा येते. ह्या सगळ्यामुळे मला खूप मजा येते. तुझा असा पडलेला चेहरा आणि दुःखी चेहरा पाहून ना माझ्या मनाला खूप समाधान मिळतं. तुला काय माहिती, तुझ्या अशा पडलेल्या चेहऱ्यानेच माझ्या मनाला खूप बरं वाटतं. तेव्हा मग आता राजमा तिच्याकडे बघतच राहते. शालिनी म्हणते की जाऊ दे, मला या सगळ्यांनीच मजा येते. तू तुझी माणसं तर खूप तोडून टाकलीस, पण तू एकटी पडलीस. आता तू आयुष्यात पुढे एकटीच राहणार आहेस आणि मला तुला असंच बघायचं आहे. तुझा हा सुखी नाही तर दुःखी चेहरा पाहिला ना का मनाला खूपच समाधान वाटतं. आता येत्या काही दिवसात अधिराजचं पण लग्न होईल. त्यानंतर मग तुझा चेहरा तर बघल्यासारखाच झाला असेल. मागच्या वेळेला जी चूक झाली ती आता पुढे होऊ देणार नाही, लक्षात ठेव. आणि हे जे काही घडतं आहे ना, हे खूप मजेशीर घडतं आहे आणि मला खूप आनंद वाटतो या सगळ्याचा. आता राजमा पण माझ्यामध्ये सामील झाली. आता तुझ्याबरोबर कोणीच नाही असं गौरीला ती बोलून दाखवते आणि त्याच वेळेला मग आता गौरी तिला काहीच बोलून दाखवत नाही. ती फक्त शांत बसलेली असते. नंतर मग आता लगेच पुढे नित्याला ती म्हणते की ज्या क्षणी तू माझ्या विरोधात गेलीस ना, त्या क्षणी तू संपलीस. त्याच वेळेला आता लगेच राजमा पुढे काही भांडण होऊ नये म्हणून म्हणते की मालकीनबाई चला, आपल्याला उशीर होतोय. आता नित्या समोर असताना राजमाच्या अंगावरती पर्स भेटते आणि म्हणते की चल. आता राजमाही निघून जाते. नंतर नित्या म्हणते की तुला काय माहिती शालिनी वहिनी, तू जी माझी माणसं म्हणून जवळ करतेस ना, ती माणसं खरं तर माझीच आहेत आणि जी राजमा आहे तिला तू घेऊन चाललेस ती माझीच मुलगी आहे लक्ष्मी, हे तुला माहीत नाही आहे, असं ती बोलून दाखवते. आणि त्यानंतर आता इथे वसुंधरा ही फोनवर गप्पा मारत असते. ते म्हणते की सगळं काम चोख झालं पाहिजे. रावसाहेबाला म्हणते की आपला गावातला दरारा पुन्हा आला पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी करा आणि गावातली लोकं आपल्याला पुन्हा काहीतरी घाबरली पाहिजेत, त्याच्यामुळे आपल्याला कामं केली पाहिजेत, असं वसुंधरा म्हणते. नंतर आता शालिनी येताना ती म्हणते की या माझी मैत्रीण आली. आता राजमाला बघून ती म्हणते की आणखी ह्या माणसाला कशाला बोलवलं, ही तर त्या नित्या दिदीच्या गटातली आहे. तेव्हा शालिनी म्हणते की आता मी बसू की पुढे काही नंतर बोलूया. तेव्हा मग आता ती म्हणते की हो बोल ना, काय झालं. तेव्हा शालिनी म्हणते की अगं डोंट वरी, काळजी करू नकोस, हिला मी व्यवस्थित पारखून घेतली आहे. तेव्हा मग लगेच वसुंधरा म्हणते की तसं नाही, गावची आहे ती, आपल्याला चकवा पण देऊ शकते. तेव्हा शालिनी म्हणते की अगं काळजी करू नकोस, तिला मी पारखलं आहे. तिने त्या दिवशी नित्याला दूध पाजायला दिलं होतं, दूध प्यायली. नंतर ते खरं तर विष असलं असतं तर नित्या तेव्हाच मेली असती. तेव्हा मी त्याच्यात झोपेच्या गोळ्या टाकला फक्त हिला पारखून घेण्यासाठी. त्यानंतर मग शालिनी म्हणते की समजलं तुला, आता आपण पुढचं बोलूया का महत्त्वाचं. तेव्हा वसुंधरा म्हणते की हो चालेल, तसं पण तू त्या व्यक्तीला चांगलंच पारखून घेशील मला माहीत आहे. मग आता लगेच वसुंधरा म्हणते की आता पुढे काय करायचं आहे. तेव्हा शालिनी म्हणते की हे बघ, 4 दिवसांमध्ये अधिराजचं आणि पाहुणीचं लग्न आलं आहे. त्याच्यामुळे मागच्या वेळेला नित्या त्याला किडनॅप करून घेऊन गेली होती. आता आपल्याला ती रेस घेता येणार नाही, म्हणूनच तुझ्याकडे आले मदतीसाठी. तेव्हा लगेच वसुंधरा म्हणते की काळजी करू नकोस, हे सगळं गाव आपलं आहे. असा यावेळेला कडेकोट बंदोबस्त करते की गावातली गुरं पण गावाबाहेर जाणार नाहीत. काळजी करू नकोस, आपला बंदोबस्त एकदम कडेकोट असेल, कोणालाही काही कुठून हलता येणार नाही, हे मी बघते, असं सगळं शालिनीला वसुंधरा बोलते. शालिनी पुढे निघून जात असताना राजमा उभी असते. राजमाला ती म्हणते की काय गं, आता तुला बोलता येते म्हणे,
मग आता बोलता येतं तर बोलतेस की गातेस पण, दाखव बघू एखादं गाणं गाऊन, असं राजमाला ती बोलायला लागते. आणि नंतर राजमा तिला घाबरून पळून जाते. आता लगेच वसुंधरा म्हणते की अगं, लोकांना ना आम्ही चांगले बोललेले पण कळत नाही, घाबरतात लोक, असं म्हणून ती म्हणते की बरं आहे, शालिनीने आता आपलं काम व्यवस्थित केलं आहे. नंतर आता इथे लग्नाची तयारी सुरू असतात. सावरी म्हणत असते की अगं आयडे, आपल्याला तांदूळ अक्षतासाठी किती घेतले पाहिजेत? तेव्हा ती म्हणते की 5 किलो तरी घे, मग उरले तर बघू. विमल आता पाहुणीच्या अंगावर साडी ठेवते आणि म्हणते की हे बघ, ही साडी कशी वाटली? ती म्हणते की आई, खरंच खूप छान दिसते ना साडी, खरंच खूप छान आहे. तेव्हा आता विमल म्हणते की आता यावेळेला काही विघ्न येता कामा नये. पाहुणी म्हणते की काळजी करू नको आई, आता माझं आणि अधिराजचंच लग्न होणार. त्यानंतर माईला हे सगळं बोलणं आवडत नसतं. नंतर माई देवीकडे बघत म्हणत असते की हे काय चाललं आहे? माझ्या या डोळ्यांनी मला जयदीप आणि गौरी वेगळे झालेले नाही दिसणार आणि ते बघवणार देखील नाही, म्हणूनच मला आता इथून निघालेलंच बरं आहे. काही झालं तरी देवी, तुला माझ्या जयदीप आणि गौरीचंच लग्न करावं लागणार. नंतर मग पाहुणी म्हणते की ही साडी मी देवीकडे ठेवते. आणि मग ती साडी माईला दाखवून म्हणते की कशी वाटते आजी साडी? तेव्हा ती म्हणते की चांगलीच आहे. नंतर आता इथे पाहुणी म्हणते की मंगळसूत्र पण देवाकडे ठेवते मी आई. मंगळसूत्र ठेवायला जाते तर ते जवळ नसतं. त्या क्षणाला माई म्हणते की मला आता या घरात आणखी राहायचं नाही, मी निघून जाते. तिला ही सगळा पसारा आवडत नसतो. तेव्हा मग विमल म्हणते की काय झालं, तुम्ही असं घर सोडून का जात आहे? तुम्ही या घरच्या आहात ना, मग कशाला जात आहे, मला लेक समजताना? तेव्हा माई म्हणते की हो गं पोरी, खरंच तुम्ही सगळ्यांनी मला खूप जपलत, खूप माया लावलीत, पण नाही, मला आता हे सगळं नाही बघवणार. तेव्हा ती म्हणते की कोणाकडे जाणार तुम्ही? ती म्हणते की माझी लेक आहे ना, तिच्याकडे जाईन. तेव्हा विमलला धक्काच बसतो. नंतर आता पाहुणी म्हणते की ए मावशी, तुला जायचं असेल तिथं जा, पण आधी माझं मंगळसूत्र द्या आणि मग जा. विमल तिला ओरडते आणि म्हणते की अगं पाहुणे, काय बोलायलेस काय तू? अगं आजीवर आरोप कसा करतेस तू? तेव्हा ती म्हणते की हो, तुम्हाला वाटतंय नेमकी तिने मंगळसूत्राचा विषय काढल्यावर इथे घर सोडण्याचं कसं म्हणाली? तर इथे राजमा ही जात असताना तिला नित्य हाताला धरून बाजूला घेते. राजमा म्हणते की तू आहेस काय? मी किती घाबरले. तेव्हा मग नित्या म्हणते की तुला आता या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल. बरं मला सांग काय झालं? तेव्हा ती म्हणते की हो आई, मी घाबरणार नाही, शेवटी मी तुझी मुलगी आहे. तेव्हा मग तिला राजमा सांगायला लागते की अगं, ह्या शालिनीचं प्लॅनिंग जबरदस्त आहे. ती वसुंधराला भेटायला गेली होती आणि त्यांचं ठरलं आहे की त्याचं अधिराजचं आणि पाहुणीचं लग्न असताना गावात कडेकोट बंदोबस्त करायचा आणि ते सगळं वसुंधरा आणि रावसाहेब करणार आहेत. तेव्हा नित्या म्हणते की याचा अर्थ आपल्याला अधिराजला कुठे घेऊन जाता येणार नाही. विमल म्हणते की नाही पाहुणे, असा आरोप तू आजीवर करू शकत नाहीस. तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं, जन्मात कोणी माझ्यावर चोरीचा आरोप लावला नव्हता आणि तू लावलास. तितक्यात अधिराज येतो आणि म्हणतो की काय चाललं आहे पाहुणी? तेव्हा पाहुणी म्हणते की या आजीने माझं मंगळसूत्र चोरलेलं आहे. तेव्हा अधिराजला हे ऐकून खूपच राग येतो. तो म्हणतो की नाही, माझा या सगळ्यावर विश्वास नाही. अगं, जी आजी स्वतःचं रक्त दुसऱ्याला देते, स्वतःचा जीवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या जीवाची काळजी करते, ती कुठे चोरी नाही करू शकत. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर पाहुणी म्हणते की थांब बघूया ना. तेव्हा ती म्हणते की घे, माझं गाठोडे चेक कर, काही सापडतं का बघ, माझी पण झडती घे. तेव्हा पाहुणीला मंगळसूत्र सापडतं आणि पाहुणीला आठवतं की मंगळसूत्र मुद्दामच आजीच्याच गाठोड्यात तिनेच ठेवलेलं असतं. तेव्हा माई रडायला लागते आणि म्हणते की पोरा, माझ्यावर विश्वास ठेव रं, मी कधीच चोरी करू शकत नाही, मी कुठेच चोरी केलेली नाही आजपर्यंत. किंवा हे सगळ्यांना ऐकून धक्का बसतो. आणि त्यानंतर आता माई ही अधिराजला मिठी मारून रडायला लागते. तेव्हा अधिराजला साक्षात्कार होतो आणि त्याला मागच्या जन्माची देवीच्या कृपेने आठवण होते. आणि माई रडत असताना पाहुणीला ती म्हणते की पोरी माझं ऐक. तेव्हा ती म्हणते की हिला घराबाहेर काढ अधिराज, ही आपलं लग्न थांबवते. तेव्हा मग अधिराज चिडून म्हणतो की गप्प बस पाहुणे, माझी माई काहीच करू शकणार नाही. पुन्हा जर तिच्यावर असा कुठला आरोप घेतलास ना, तर तुझी जीभ हासडून तुझ्या हातात देईन मी. माझी माई कधीच कुठे चोरू करू शकत नाही, ती असं कधीच करणार नाही. तुला हिच्यासाठी घराबाहेर काढेन पण हिला नाही. तेव्हा मग आता अधिराजलाच कळत नाही तो इतका का रागवतो. सावरी विमलला म्हणते की आयडे, अगं काय झालं दाद्या, असं का बोलतोय? तेव्हा मग आता माई म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच केलेलं नाही. विमल म्हणते की हो, तुम्ही शांत व्हा आणि तुम्ही कुठे बी जाऊ नका, इथेच थांबा. तेव्हा माई म्हणते की नाही, मला पोरी या घराबाहेर जावं लागेल. अगं, आजपर्यंत माझ्यावर कोणी आरोप केला नाही, पण हिनं केला. आणि काय काय आणि कुठे कुठे विसरू मी? जे काही माझ्यावर आरोप लागलेत ते असे पुसले जाणार नाहीत. या सगळ्यांनी खरंच मला खूप त्रास झाला आहे. तर विमल ही तिला थांबवण्यासाठी रिक्वेस्ट करत असते, मात्र माई थांबायला तयार नसते. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत
नित्या म्हणत असते की लवली, यावेळेला आपल्याला अधिराजला घेऊन लग्नाच्या वेळेला कुठेही जाता येणार नाही, कारण यावेळेला शालिनी आणि वसुंधराने खूप बंदोबस्त केलेला आहे. तेव्हा मग लवली म्हणतो की आपण त्याला पळवू शकत नाही, तर त्याला तरी बाहेर काढता येऊ शकतं. तर अधिराज विचार करत असतो की जर नित्या मॅडम यावेळेला पण लग्नात काही मोडता घालण्याचा विचार करत असतील, तर त्यांची सुरुवात आज रात्रीपासूनच होणार, असं त्याला चाहूल लागते. तर इथे नित्या आणि लवली विचार करतात की काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. तर इथे अधिराजच्या मागावर एक माणूस असतो आणि त्याच्या हातात कोयता असतो. आता नेमकं अधिराजचा जीव धोक्यात आहे आणि नित्या त्याला कसा वाचवणार हे सगळे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या लेटेस्ट अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.